आणि बुलेटिनच्या सुरुवातीला पुण्यामधून एक महत्त्वाची बातमी पाहूयात। कोरेगाव पार्कातील बहुमजली इमारत कोसळण्याची सध्या भीती व्यक्त केली जाते। पॉप्युलर हाइट्स सोसायटीची भिंत पावसात निखळून गेलेली आहे। इमारत कधीही ढासळण्याची आता स्थानिकांना भीती आहे। नदीपात्र सुशोभीकरण प्रकल्प करताना काहीही विचार न करता नदीपात्राचे वाटोळे केल्याचा स्थानिक आरोप करताना पाहायला मिळत आहे। एकटा कपड्यांशी बाहेर पडावं लागलंय घरातनं। पॉप्युलर हाइट्स नावाच्या इमारतीच्या पूर्ण संरक्षक भिंती पडल्यात, वाहून गेल्यात आणि इमारती कोसळायच्या बेतावर आल्यात। कारण मी 10 ते 12 बिल्डिंगची सोसायटी आहे, त्याच्यातली एक इमारत तर पूर्ण टिल्ट झाली आहे। कारण का जो 25 तारखेला पाणी स्पीडनी लोंढ्याने आलं ते पूर्ण बिल्डिंग अशीच राहिली आणि खालची माती सगळी निघून गेली आहे। कधी ती इमारत पडू शकते? अहो, एक घर बांधायला पूर्ण हयात जाते हो। पुणे मनपा नेते लोक लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला। का खेळताय गरीब जनतेशी? कोणतं आहे तुमचं स्मार्ट सिटी प्रोजेक्ट? तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, महत्त्वाची बातमी आपण पुण्यामधून पाहतोय। कोरेगाव पार्कातील ही जी इमारत आहे, जी कोसळण्याची भीती रहिवाशांना आहे, नेमकं काय म्हणणं आहे इथल्या नागरिकांचं? इथलं वास्तव असं आहे, नदी काठी असलेली ही इमारत आहे आणि सुरक्षा भिंत जी आहे ती पावसाच्या आणि पुराच्या पाण्यानं पडलेली आहे। इमारत देखील कधीही निखळू शकते अशा पद्धतीची भीती व्यक्त केली जाते। कारण सध्या तिथे तशी परिस्थिती आहे। नदीपात्रातलं जे पाणी आहे ते इमारतीपर्यंत आलेलं होतं आणि याच पाण्यामुळे भिंत जी आहे, सुरक्षा भिंत, ती तर कोसळली आहे, पण आता इमारत देखील पडण्याची भीती व्यक्त केली जाते आहे। तिथल्या स्थानिकांचं हेच म्हणणं आहे की नदीपात्र सुशोभीकरणाचा जो प्रकल्प आहे, हा प्रकल्प करताना कुठल्याही पद्धतीचा विचार केला गेला नाही। नदीपात्राचा वाटोळं केला आणि म्हणून अशा पद्धतीची जी वेळ आहे ती इथल्या नागरिकांवर ओढावलेली आहे। या बहुमजली इमारतीतले सगळे जे फ्लॅट धारक आहेत त्यांना घर रिकामं करावं लागले, दुसरीकडे स्थलांतरित व्हावं लागलेलं आहे आणि त्यामुळे जे राहतं घर आहे ते अशा वेगवेगळ्या गोष्टींच्या वेगवेगळ्या कारणांमुळे आपत्ती जी आहे तिथपर्यंत पोहोचले। त्याला नेमकी काय कारण आहेत, त्याच्या संदर्भानं काय नेमकी कारवाई होणं अपेक्षित आहे, अशी इथल्या स्थानिकांची मागणी आहे। खरं म्हणजे हे सगळं जेव्हा घडतंय तेव्हा हे सगळं जो भीषण व्हिडिओ आपण बघतो, ज्या व्हिडिओमध्ये त्या सोसायटीची भिंत आपल्याला खचल्याचं, निखळून पडल्याचं बघायला मिळते। अगदी जे इमारतीच्या मुख्य भिंतीपर्यंत सगळं पाणी आलेलं आहे। कुठल्याही क्षणी जर आणखी मोठा पूर जर आला तर ही भिंत देखील कोसळू शकते, अशा पद्धतीची इथे सध्या परिस्थिती बघायला मिळते आहे। हो, नक्कीच ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।